राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात लिहिलेला विषय गंभीर आहे. यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप अशा गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे. 95% ईडी, सीबीआयच्या केसेस विरोधी पक्षावर आहेत. अदृश्य शक्ती महिलांच्याही मागे लागली याचे वाईट वाटते. अजित पवारांवर पहिला भ्रष्टाचाराचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीसांसोबत ऑन कॅमेरा चर्चेला मी तयार. अजित पवारांना बोलावून फडणवीसांनी फाईल दाखवली. अन्यायाविरोधात आम्ही ताकदीने लढू. फडणवीसांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा निषेध करते. फडणवीसांना झाले तरी काय? आमच्या कुटुंबातील महिलांवर आरोप आणि हल्ले का केले? शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला हे या पुस्तकात लिहिलं आहे. लोकशाहीमध्ये प्रचाराची प्रक्रिया त्याच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही प्रचार आमच्या महाविकास आघाडीच्या आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत इंडिया अलायन्स मधले त्यांच्या सगळ्यांचा एकत्रितपणे आम्ही प्रचार सगळे करतो. चित्र अर्थातच आजचं सगळ्यात महत्वाचं चित्र हे आहे. आज वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, ती आपण पाहिली की नाही मला माहिती नाही, पण राजदीप सरदेसाईंनी एक पुस्तक लिहिलंय. राजदीप सरदेसाई पुस्तक लिहिलंय आणि गंभीर विषय आहे. त्या विषयाबद्दल अनेक वेळा मी स्वतः संसदेतही बोललेले आहे आणि माझ्या अनेक भाषणात आणि तुमच्या प्रत्येकाच्या चॅनलवर मी बोललेले की एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडणे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करते आहे. ही गोष्ट मी वारंवार गेले 1.5-2 वर्ष आणि फक्त महाराष्ट्र पुरतं सीमित नाही, काश्मीर टू कन्याकुमारी त्यांच्या चॅनलचा डेटा सांगतो की 95% इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या केसेस विरोधी पक्षावर आहेत आणि विरोधी पक्षावर जेव्हा ज्याचा उल्लेख मी नाही या पुस्तकातही केलेला आहे की वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते. हे मी म्हणत नाहीये, मी तर म्हणतच आलेले आहे आणि मी फक्त चॅनल्सवर नाही, मी पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड आईसचा उल्लेख केलेला आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी ज्याचा उल्लेख आजच्या सकाळचा जे लोकसत्ता आजचा आहे त्याच्यात फ्रंट पेजला बातमी आलेली आहे. आणि त्याचबरोबर राजदीप सरदेसाईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा हा रेफरन्स आहे. दावा केलाय की ईडी पासून सुटका म्हणजे आमचा पुनर्जन्म झालेला आहे. ईडीची कारवाई वाचली आम्ही भाजपसोबत गेल्यामुळं, त्याचा एक आनंद सगळ्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये होता. त्यामुळे आमच्या सगळ्यांची सुटका झाली असं त्या पुस्तकामध्ये दावा करण्यात आला. अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत. मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी आणि ज्यांचा उल्लेख केलेला आहे, दुःख एकाच गोष्टीचं झालं ते वाचताना की या सगळ्या पुरुषांचे पण उल्लेख झाले. आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तीने याचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कैलासवासी RR पाटलांवर सगळ्यांनी मिळून आरोप केला त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते, ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे. देवेंद्र फडणवीसांनी खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे, कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या, ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायऱ्या सुरू केल्या, मग त्यांना घरी बोलवून घेतलं. एक तर फाईल घरी आणलीच कशी? आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी? या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि याचंही उत्तर
देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्तीला द्यावं लागेल. हेच तर दुर्दैव आहे की या पुस्तकामध्ये रेफरन्स असताना सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. आता सुनेत्रा पवारांचा उल्लेख करायची काय गरज होती याच्यामध्ये? महिलांना कशाला आणताय याच्यामध्ये? हा आरोप आहे माझा या सरकारवर. अरे तुमची लढाई राजकीय आहे ना, तर आमच्याशी लढा. आमच्या घरातल्या महिलांवर का तुम्ही आरोप करताय? सुनेत्रा पवारांचं नाव याच्यात घ्यायची काय गरज? माझ्या 3 बहिणी रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांच्यावर रेड करायचं कारण काय? आमच्या घरातल्या महिलांवर हे हल्ले करतात. आणि फक्त माझ्या नाही. कधी विचार केलाय की संजय राऊतांच्या आईला काय वाटलं असेल? कधी विचार केलाय की अनिल देशमुखांचे कुटुंब नातवंड कशातून गेली आहेत? हीच तर अदृश्य शक्तीची लढाई, आमची लढाई ही स्वाभिमानाची ह्याच्यासाठीच आहे. आणि याच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात ताकदीने आम्ही लढत राहतो. याच्यामध्ये असंही उल्लेख करण्यात आलेला आहे की शरद पवारांनी 2 ते 3 वेळा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र त्यांनी नंतर यू टर्न घेतला. आणि माझ्या संकट काळामध्ये अजित पवारांनी मला कोण असं म्हणलं? सगळं भुजबळांनी उल्लेख केलेला आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सिलेक्टिव्हली प्रश्न विचारलाय. तुम्ही वाचलाय का सगळं? मेन मुद्दे जे आहेत मेन सगळं वाचलाय का? याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की शरद पवारांना जाऊन साहेब तुम्हाला किती फायली बघायला मिळतील याचं उत्तर मला 15व्या दिवशी द्या. जेव्हा आपण आरोप करतो, अजित पवारांवर पहिला आरोप कोणी केला? देवेंद्र क्रोनॉलॉजीनी जाऊया. माझं आणि माझं अजिबात म्हणणं नाही की मी म्हणते तेच खरं. लेट्स गो बाय डेटा. क्रोनॉलॉजी काय सांगते की भ्रष्टाचाराचा पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला. मान्य सगळ्यांना. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली का नाही? मुख्यमंत्री म्हणून केली, फायनल अथॉरिटी. मुख्यमंत्री झाल्यावर त्याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या अजित पवारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे अजित पवारांनी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिलेला व्हिडिओ आहे. हे माझा आरोपच नाहीये. मी त्या मीटिंग मध्येच नव्हते, मला कसं कळणार? अजित पवारांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. हे RTI मध्ये फाईल नाही दाखवलेली. अजित पवारांना बोलवून देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली. असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर अजित पवारांचा स्टेटमेंट लाईव्ह सांगलीमधून दाखवलेलं मीही पाहिले, तुम्हीही पाहिलेलं आहे. आणि सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावर बरंच वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. नंतर त्यांनी यू टर्न घेतला, पण सातत्याने सदाभाऊ खोत हे पवार साहेबांविषयी अशा पद्धतीची वक्तव्य गेल्या काही वर्षांपासून करताना पाहायला मिळतात. खतपाणी कोण घालतं हा एक प्रश्न विचारला जातो. रामकृष्ण हरी या विषयावर मी नाही बोलणार. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावरती आहेत, महाराष्ट्राच्या सभा होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगे असा आशय असलेला व्हिडिओ स्वतः हे धक्कादायक आहे, धक्कादायक आहे. मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजींना झालंय तरी काय. हे धक्कादायक. मी देवेंद्र फडणवीसांच्या या स्टेटमेंटचा जाहीर निषेध करते. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रामध्ये एक होम मिनिस्टर पहिले बदलापूर म्हणून बंदूक घेऊन फोटो त्यांचा व्हायरल होतो. ठीक आहे, ते म्हणतील की हा पोस्टर मी नाही लावला, मग काढायला तरी सांगायला पाहिजे होता. त्याच्यानंतर तुम्ही अजित पवारांवर आरोप करता आणि स्वतःच आरोपाची फाईल ते दाखवतात. त्याच्यानंतर ED, CBI, इन्कम टॅक्स ची भीती तुम्ही दाखवता. त्याच्यानंतर अशी जी विधानं देवेंद्रजींनी केली आहेत. देवेंद्रजी तर म्हणले होते 2 पक्ष फोडून मी सरकारमध्ये आलो. ही काय कौतुकाची गोष्ट आहे? मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्र फडणवीसांना झाले तरी काय. आणि एवढंच नाही, राहुल गांधींनी संविधान घेऊन हातामध्ये संविधान घेऊन त्यांनी त्यांचा फोटो आला, भाषण केलं, त्यालाही म्हणजे आज जर या देशामध्ये संविधान हातात घेऊन भाषण करणं गुन्हा असेल तर इथे उपस्थित आम्हाला सगळ्यांना तो गुन्हा मान्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सगळ्यांना अटक करावी, पण आम्ही संविधान हातातून सोडणार नाही. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संविधान वाचवणार आणि आम्हाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे.